बेरोजगार राहिले पाहिजे, बेरोजगार तर राहिले पाहिजे, सोबत शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे. म्हणजे बोल, आता एखादा दादाला जर विचारला तर मला दादा जे शिकला नसेल त्याला बोल म्हटलं तर काय बोलणार आहे, थरथर काढते. शिकलेला मला धडधड बोलते. तुमचे लेकर शिकून आहे हे पण सरकारचं षडयंत्र आहे. शिकून तिकून शिकवलं आम्ही, काही परिस्थिती एखाद्याची बरी असली तर नोकरी आहे का, कुठे गेला 2 कोटी रोजगार? हे प्रश्न आहेत आमचे, हे फार दुसऱ्यांचे प्रश्न आहेत, हे घरातले प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या शेताला भाव आहे का? नाहीये. एखादा जर समजा मोठा नदी नाला काढला तर ओलितीचं पीक होऊ शकते, पण काम कोणाचं आहे काढायचं, मंजुरी आणायचं काम कोणाचं आहे? आमदार साहेबाचं आहे. आमदार फिरकून बघते का एकदा निवडून गेल्यावर? आता ते जिल्हा परिषद सदस्य पण नाही, कित्येक दिवस झालं प्रशासनाचंच मालक चालू आहे, सगळं म्हणाल ते कारभार बरोबर. परंतु आपण राजकारण पण शिकलं पाहिजे. याचा अर्थ मला निवडून द्या, मी तुमच्या गावात मी किंवा ह्या दोघांपैकी कोणी निवडणूक लढवणार नाही, परंतु तुम्हाला जागरूक करणं या देशाचा नागरिक म्हणून आमचं सुद्धा काम आहे, बरोबर. हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला लढायचं आहे. गावात काम निघालं पाहिजे, हाताला काम, कामाच्या घामाचा दाम आम्हाला मिळाला पाहिजे. शाळा व्यवस्थित झाली पाहिजे, झाडं लावली पाहिजे तिथं, जेणेकरून विद्यार्थी तिथं गेला शिकायला तर ते प्रसन्न वातावरण राहिलं पाहिजे तिथं. छोटा मोठा का होईना 500 लोकसंख्या उपकेंद्र सुद्धा आपल्या जवळ आलं पाहिजे. दवाखान्याची व्यवस्थित सुविधा लवकरात लवकर